दरवळते मी कस्तुरी तारांगणी शुक्राची लखत्या तेजाची झगमगत्या रंगाच्या दरबार रजवंती दरवळते मी जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हायलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओमधून इम्पोर्ट करून घ्यायचे हायलाइट मोशनमध्ये. हायलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन तुम्हाला ग्रुप 1 हा जी लेअर दिसतोय तो लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. आता एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा. आता हे इमेज मी इथे डेमोसाठी यूज करतोय. तर तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. क्रिएट म्हणजे आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याची साईज कमी करून अशा प्रकारे रोटेट करून इथं आपल्याला इमेज काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे काय करायचं आहे की इमेज ॲड करायचं आहे, त्याची साईज कमी करायचं आहे आणि त्याला रोटेट करून सिम्पली इथं अशा प्रकारे काय करायचं आहे, सेट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी सेट करतोय. अशाच प्रकारे काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर ॲड करून त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला काय करायचं आहे, रोटेट करून सेट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे काय करायचं आहे, जिथपर्यंत आपला पूर्ण जो इंटरफेस आहे म्हणजे तुम्हीच म्हणू शकता की साईज आहे आपली जी मोबाईलची 9.6 जी साईज आहे तो पूर्ण भरत नाही तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला इमेज ॲड करून काय करायचं आहे, अशा प्रकारे रोटेट करून तिथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करायचा आहे. आणि याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच येईल. तर बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर अशा प्रकारे ॲड करून थोडासा रोटेट करायचा प्रत्येक वेळा. त्यानं काय होणार आहे की एक वेगळाच लुक तुमच्या व्हिडिओला येऊन जाणार आहे. अशा प्रकारे बघू शकता की प्रत्येकी एक इमेज इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतो. इथं स्वतःचे तुम्ही इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. कपल फोटोही तुम्ही इथं ॲड करून अशा प्रकारे काय करायचं आहे, साईज कमी करून थोडंसं रोटेट करून इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इझी पद्धतीत इथं हा स्टेटस आहे त्याचं बॅकग्राऊंड आहे ते एका क्लिकमध्ये तयार करू शकता. अशा प्रकारे बघू शकता की आपलं 2-3 फोटो ॲड केल्यानंतर आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते आपलं क्लिअर आहे ते झालेलं आहे. बघू शकता फक्त 2च फोटो, आता फक्त 2 फोटो ॲड केल्यानंतर आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते प्रॉपर असं सेट होणार आहे आणि सेट झाल्यानंतर याचा लुक असं तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता हा जो शेवटचा इमेज आहे तो ॲड करून थोडासा रोटेट करून घ्यायचे, साईज जास्त करायचे आणि ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण किती वेळात, थोड्याच वेळात अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की बॅक निघून आता बघू शकता ग्रुप लेअरमध्ये हा इमेज आहेत ते ॲड झालेले आहेत. तर या इमेज लेअरची लेंथ आहे ते आपल्याला जेवढा लेअर्स आहेत त्या लेअर्सपर्यंत वाढवून म्हणजेच 25.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे आहे. आणि हा जो ग्रुप लेअर आहे तो सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटी जाऊन ह्याची जी 50 आहे बघू शकता 100 आहे ते आपल्याला 50 करून घ्यायचे आहे. 50 केल्यानंतर काय होणार आहे, जी बॅकग्राऊंडला इमेज दिसणार आहेत ते जरा डल दिसतील. त्यामुळे जो पुढचा इमेज आहे तो आपल्याला प्रॉपर असा दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचे आहे आणि जे तुम्ही इमेज ॲड केले त्याचे आपल्याला PNG करून घ्यायचे आहेत. तुम्ही क्रोमवर जाऊन रिमूव्ह PNG म्हणून अशा प्रकारे रिमूव्ह BG या वेबसाईटवर जाऊन ह्या PNG आहे ते करू शकता. आता PNG केल्यानंतर अशा प्रकारे ॲड करायचे आहे आणि अशा प्रकारे इथं काय करायचे, सेट करायचे. सेट केल्यानंतर याची लेंथ आहे ते आपल्याला या लेअरपर्यंतच ठेवून पुढचा PNG काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक PNG ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, सेट करायचं आहे. युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये या PNGचं दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय की PNG ॲड करून सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे सेट करायचं. याला कोणताही इफेक्ट नाही द्यायचा, कोणत्याही प्रकारचं शॅडो नाही द्यायचा, फक्त अशाच प्रकारे ॲड करून याला काय करायचं आहे, फक्त सेट करायचं आहे.
अशा प्रकारे बघू शकता मी ही ॲड करतोय. तुम्ही ही अशाच प्रकारे इमेज आहे ती ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. अशा प्रकारे PNG प्रॉपर ॲड केल्यानंतर बघू शकता याचा युनिक असं लुक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. अशा प्रकारे मी करून घेतोय. आता PNG ॲड केल्यानंतर या PNGला काय करायचं, इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की आता PNG तर ॲड झालेले आहेत. नेक्स्ट स्टेप काय करायची, या प्रत्येक इमेज लेअरला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. म्हणजे काय होणार आहे की आपल्या ज्या आपण लेअरिक्स किंवा व्हाईट PNG वापरलेल्या आहेत त्या प्रॉपर अशा या इमेजवरती दिसून येतील. त्यासाठी काय करायचं, ग्रुपच्या वरती इमेज लेअर ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर काय करायचं, आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ग्रुप लेअरच्या वरती ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे इमेजवरती वापरले जाणारे जे इफेक्ट आहेत किंवा जे लेअरिक्स आहेत ते प्रॉपर अशा दिसून येतील. बघू शकता मी अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे तुमचे जे ॲड केलेले इमेज आहेत ते लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत. याचं जे युनिक असं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसूनच येणार आहे आणि याचा लुकही तुम्हाला कडक येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर मी घेऊन येतोय. तुम्ही अशाच प्रकारे घेऊन या. तर बघू शकता मी प्रॉपर इमेज आहे ती अशा प्रकारे बॅकग्राऊंडला सेट केलेलं आहे. म्हणजे त्यावरती जो व्हाईट PNG आणि लेअर्स आहेत त्या प्रॉपर दिसून येत आहेत. तर आता या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, 25.2 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपले जे प्रॉपर इमेज आहेत ते इथं काय करायचं, ॲड करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर इमेज आहेत ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. इथं आपल्याला इथे एक सेकंड ॲनिमेशन तयार करायचं. त्यासाठी प्रॉपर इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की या इमेज लेअरलाही आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसेट ओपन करून दोन्हीही इमेज लेअरला आपल्याला PNGलाही आणि लास्ट सेकंड नंबरच्या ॲनिमेशनसाठी हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे थोडक्यात बोललं की एकाच व्हिडिओमध्ये प्रॉपर एकच फक्त इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन जो पहिला PNG आहे त्याला हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तिथपासून चालवणाऱ्या प्रत्येक PNGला आपल्याला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल आणि याचं लुक हे तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक ज्या PNG आहेत त्या PNGला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर बघू शकता की आपण नेक्स्ट स्टेप काय करणार आहोत, इथपासून जे फुल इमेज चालवणार त्याही इमेजला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईलच. हे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा आपल्याला 25.2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक बटरफ्लाय इफेक्ट व्हिडिओ दिलेला आहे. तो ॲड करून जेवढा हवा आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. तर स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि हाच व्हिडिओ इथून कॉपी करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला आयकॉन नाव क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.